नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. प्रकरण 3, संन्याशानं दिलेला विश्वसंसार. सकाळची वेळ होती. पांडुरंग अण्णांसमोर बसला होता. अण्णांनी त्याला मनाच्या श्लोकाची संथा दिली. पांडुरंगाला पाठ दिल्यानंतर ते तिथून उठले. उठताना म्हणाले, आता मी पूजा उरकून घेतो, तोपर्यंत तू पाठांतर कर. अण्णांनी नुकतंच स्नान केलं होतं. देवपूजा करायची असल्यामुळे त्यांनी अंगात सदरा चढवला नव्हता. पूजेला जाण्यापूर्वी त्यांनी पांडुरंगाला पाठ दिला होता आणि ते आता देवपूजेसाठी उठले होते. देव्हाऱ्यासमोर बसल्यानंतर प्रथम त्यांनी देवावरचं निर्माल्य बाजूला काढलं. सारे देव ताम्हणात काढून घेतले. शंख घंटाही ताम्हणात काढून घेतली. तेव्हा घंटेचा किंचित किणकिणाट झाला. मग देवांना त्यांनी दुग्ध स्नान घातलं. शुद्धोदकानं देवांना स्नान घातल्यानंतर बघता बघता ते ताम्हण दुग्धोदकाच्या तीर्थानं काठोकाठ भरून गेलं. इतक्यात पांडुरंग त्यांच्याजवळ येऊन बसला. अण्णा पूजेला बसले म्हणजे बहुतेक नेहमीच तो त्यांच्या शेजारी येऊन बसायचा. मग पूजेविषयी ज्या शंका कुशंका मनात यायच्या त्यांचं निराकरण तो अण्णांकडून करून घेत असे. आजही तो अण्णांच्या साऱ्या हालचाली बारकाईनं निहाळत बसला होता. पूजा करताना अण्णांनी त्याला विचारलं, पाठांतर झालं? होकारार्थी मान हलवत पांडुरंग म्हणाला, हो, त्यात काय. ताम्हणातले देव पुसण्यासाठी वस्त्रात घेताना अण्णा म्हणाले, एवढ्यात झालं पाठांतर? बाकी बृहस्पतीच आहेस तू. त्यांच्या बोलण्याकडे पांडुरंगाचं लक्षही नव्हतं. अजूनही काही देव त्या तीर्थात बुडालेले होते. ताम्हणातल्या त्या देवांकडे बघत तो काळजीयुक्त स्वरात म्हणाला, अण्णा, देव पाण्यात कशासाठी घातले हो? अरे कशासाठी म्हणून काय विचारतोस? देवांना स्नान नको का घालायला? पण देव पाण्यात ठेवले म्हणजे त्यांना वालासारखे मोड नाही का येणार? पाण्यात काही घालून ठेवलं म्हणजे त्याला मोड येतात. ही गोष्ट त्याच्या डोक्यात पक्की बसली होती. म्हणूनच त्याने भाबडेपणानं पण काळजीयुक्त स्वरात आजोबांना शंका विचारली. त्याचे आजोबा चढ्या स्वरात म्हणाले, अरे देवाला कुठले येणार मोड? कसं उत्तर द्यावं तुला? बरं, उत्तर दिलं तरी पुन्हा नवीन प्रश्न उकरून काढतो. याच्या डोक्यात असले प्रश्न येतातच कसे काही कळत नाही. याला खुळा तरी कसं म्हणावं? पलीकडच्या बाजूला काम करीत बसलेल्या सरस्वतीबाई म्हणाल्या, त्याला आता शाळेत घाला. म्हणजे काय होईल? शाळेत मास्तरांना प्रश्न विचारून भंडवून सोडणार नाही असं वाटतं का तुला? घरचे प्रश्न तरी कमी होतील. काही नको. याला मी शाळेत मुळीच घालणार नाही. शाळेचं शिक्षण त्याच्या काही कामाचं नाही. त्याला मी संस्कृत शिकवणार आहे, भाषा शिकवणार आहे. व्याकरण आणि न्याय हळूहळू शिकेलच. तपोवन शिक्षण हेच खरं शिक्षण. पुढे त्याला त्याचा खचितच उपयोग होईल. शाळा कॉलेजातलं शिक्षण घेऊन तो काय करणार? कारकुनीच ना. ते मला चालणार नाही. त्याने नोकरी नाही केली तरी चालेल. अहो, आपले जुने विचार आज नष्ट होत आहेत. ते विचार टिकवण्या इतकी बुद्धिमत्ता पांडुरंगाजवळ आहे. त्याला वेगळ्या पद्धतीचंच शिक्षण द्यायला हवं. म्हणून मी त्याला शाळेत घालणार नाही. त्यापेक्षा मी मास्तरच घरी आणतो ना. त्याचं शिक्षण लगेच सुरू होईल. जणू अण्णा हे सारं स्वतःशीच बोलत होते. पांडुरंगाचं शैक्षणिक भवितव्य चितारत होते. काही क्षण थांबून ते पुन्हा म्हणाले, हे पहा, विचारू देत त्याला प्रश्न. तो फार हुशार आहे. आत्तापासून तो प्रत्येक गोष्टीवर विचार करतो. मग आपणही त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला नकोत का? सरस्वतीबाई हसून म्हणाल्या, बघा, प्रश्न विचारलाय म्हणून रागवणं झालं आणि आता पुन्हा त्याचीच कड घेणं चाललंय. इकडचा फार लाडका आहे ना तो. तुमचा लाडका नाही वाटतं? आहे तर. असं म्हणून सरस्वतीबाई त्याच्या जवळ आल्या आणि त्यांनी त्याला आपल्या जवळ ओढून घेतलं. खरोखरच सरस्वतीबाईंचा तो अतिशय लाडका होता. पांडुरंगावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. पांडुरंगालाही आपल्या आजीचा फार लळा होता. खेळताना किंवा अभ्यास करताना त्याला मधूनच आजीची आठवण व्हायची. मग पाणी पिण्याचं निमित्त करून तो आजीजवळ यायचा आणि तिला बिलगायचा. आपली आजी तेव्हा त्याला सर्वज्ञ वाटायची. अण्णा घरात नसले
म्हणजे दिवसभर तो आजीलाच आपल्या मनातील शंका कुशंका विचारत असे. आजी आपल्या परीनं त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. मात्र काही वेळा तिच्यावर प्रश्नांचा अतिशय भडीमार व्हायचा. मग मात्र ती लटक्या रागानं म्हणायची, याला आता शाळेत घातला पाहिजे. आजीनं नर्मदा आणि पांडुरंग यांना कधीही आईवडिलांची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. त्या दोघांना आईवडिलांची माया दिल्यामुळे आपले आईवडील मुंबईला आपल्यापासून दूर आहेत असं मुलांना कधी वाटलं नाही. आजी त्या दोघांना कधी रागवली नव्हती किंवा त्यांना कधी हातचा धाकही दाखवला नव्हता. आजी आजोबांच्या प्रेमानं ओथंबलेल्या सहवासात नर्मदा पांडुरंग यांचा काल सुखानं व्यतीत होत होता. तशाच प्रेमानं आजीनं आता पांडुरंगाला जवळ घेतलं होतं. पांडुरंगानं विचारलं, आजी तूच सांगितलं होतंस ना की पाण्यात काही भिजत घातलं म्हणजे त्याला मोड येतात. अरे सर्वच पदार्थांना मोड थोडेच येत असतात. आणि पितळी किंवा चांदीच्या देवांना मोड कसे काय येणार, ते धातूचे असतात ना. पांडुरंग भाबडेपणाने म्हणाला, मला वाटलं की कशालाही मोड येतात. देवापुढे बसलेले अण्णा म्हणाले, आजीशी गप्पा गोष्टी पुरे झाल्या, आता शाळेत जायचंय. अण्णाने त्याला शाळेत घातलेलं नव्हतं, परंतु त्यांच्याबरोबर शाळेत जाऊन पहिल्या बाकावर बसायचा त्याचा परिपाठ होता. थोड्याच वेळात अण्णांनी देवपूजा आवर्ती घेतली. तसे ते देवपूजेसाठी तासनतास मुळीच बसत नसत. तसलं कर्मकांड त्यांनी कधीच केलं नव्हतं. 1925 सालच्या त्या काळात समाजामध्ये कर्मकांड पुरेपूर मुरलेलं होतं. पुष्कळ लोक पूजेसाठी पुष्कळ वेळ घालवत असत. अण्णांना मात्र ते फारसं मान्य नसायचं. देवपूजा मनोभावे करावी, त्यासाठी काही वेळ अवश्य द्यावा, परंतु त्यामध्ये फार वेळ अडकून पडू नये असं त्यांचं मत होतं. निरक्षर लोकांना शिकवणं, विद्यार्थ्यांना घडवणं, गरजूंना मदत करणं, लोकोपयोगी कामं करणं, मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणं, अशा प्रकारच्या विविध समाजकार्यामध्ये त्यांना देव दिसायचा. त्या देवाची पूजा मात्र ते मनोभावे करायचे. आता अण्णांचं वय झालं होतं, पण कार्यात खंड पडलेला नव्हता. अण्णा अतिशय तत्वनिष्ठ होते. आयाचित वृत्ती त्यांच्या अंगात पुरेपूर बांधली होती. कोणतीही गोष्ट फुकट घेणार नाही असा त्यांचा बाणा होता. तो त्यांचा बाणा इतक्या पराकोटीला जाऊन पोचला होता की मे महिन्याच्या सुट्टीतला पगारही ते घरी आणत नसत. ते म्हणायचे, मी जर सुट्टीत काम केलं नाही तर पगार कसा काय घ्यायचा. म्हणून ते सुट्टीत विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा घ्यायचे. त्या कालावधीत मिळालेल्या पगारामधून बक्षीस आणायचे आणि स्पर्धक विद्यार्थ्यांना वाटायचे. केवढी तत्वनिष्ठा त्यांनी जोपासली होती. अण्णा सरस्वतीचेही निष्ठावान उपासक होते. सरस्वतीचे पूजक होते. भारतातल्या प्राचीन ऋषी परंपरेबद्दल, त्याचप्रमाणे वेदवाङ्मयाबद्दल त्यांना सार्थ अभिमान होता. आपल्या उज्ज्वल संस्कृतीचा वारसा आपण जपला पाहिजे असं त्यांना मनापासून वाटे. नुसता असा विचार करून अण्णा थांबले नव्हते, तर आपल्या मुलांना तसं शिक्षण देण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. त्यांचे चिरंजीव म्हणजे पांडुरंगाचे वडील वैद्यनाथ शास्त्री यांना त्यांनी वैदिक शिक्षण दिलं होतं. न्याय, व्याकरण या शास्त्रातही त्यांना पारंगत केलं होतं. वैदिक संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात जसा पराकोटीचा अभिमान होता, त्याचप्रमाणे स्वदेशाभिमानही अण्णांच्या रोमारोमात भिनला होता. त्याचा प्रभाव संधी मिळेल तिथे दाखवत असत. मग अगदी लग्नामुंजीचे समारंभही असोत. पूर्वी लग्नमुंजीच्या मंगलकार्याच्या प्रसंगी सगळे नातेवाईक एकत्र जमत असत. मग गप्पा गोष्टी रंगत, नकलाई व्हायच्या, भेंड्यांचा कार्यक्रम रंगायचा, गोष्टी किंवा उखाणे सांगितले जायचे. अशा वेळी अण्णांना कोणी बोलण्याचा आग्रह केला म्हणजे ते लगेच बोलायला उभे राहायचे. त्यावेळी त्यांचा स्वदेशाभिमान जागृत झालेला असे. सर्वांना उद्देशून ते म्हणायचे, परदेशी साखर खाऊ नका, स्वदेशीचा वापर करा. कशाला हवा आहे परदेशी कपडा, त्यापेक्षा गांधीजींनी दाखवलेल्या मार्गाने जा, खादी वापरा, स्वतः सूत काता, यातच आपलं आणि आपल्या देशाचं भलं आहे. कोणताही कार्यक्रम व समारंभ असो, अण्णा तशा तऱ्हेचा उपदेश करणार हे ठरलेलं असे. पुढे तर असं झालं की कुठलाही समारंभ असला म्हणजे काही लोक कुचेष्टेनं म्हणायचे, आता आठवले मास्तर उभे राहतील आणि सुरू होईल त्यांचं खादी आख्यान. अशा कुचेष्टेखोर लोकांकडे अण्णांनी कधीच लक्ष दिलं नाही, कारण ते जे बोलायचे त्याचं आचरण ते स्वतःही करायचे. लोकांना मार्ग दाखवताना ते स्वतः त्या मार्गानं पुढे जायचे, इतरांना आपल्याबरोबर न्यायचे. अण्णांचा असा तत्वनिष्ठ स्वभाव होता.
लोककार्याच्या मध्ये कोणतीही गोष्ट आलेली त्यांना आवडत नसे. त्यामुळे देवपूजेचं अवडंबर त्यांनी कधी माजवलं नव्हतं. म्हणूनच त्यांनी आता आपला पूजाविधी आवरता घेतला होता. मग पांडुरंगाकडे बघून अण्णा म्हणाले, आजच मी तुझ्यासाठी मास्तर बघतो. तसा कोणी मास्तर मिळाला तर लगेच तुझं घरच्या घरी शिक्षण सुरू. पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. इतर कामं उरकल्यानंतर अण्णांनी पांडुरंगाच्या अंगावर खादीचे पांढरे शुभ्र कपडे चढवले. मग अण्णांचं बोट धरून पांडुरंग त्यांच्याबरोबर घराबाहेर पडला. अण्णा बाजारपेठेतून बाजारहाट करून निघाले तेव्हा तिन्ही सांज झाली होती. बाजारपेठेतल्या दुकानातून दिवाबत्ती झाली होती. छोट्या दुकानामधून ढणढणे किंवा छोटे तेल दिवे लावले होते. त्यांचा पिवळसर अंधूक प्रकाश स्वतःपुरताच पडला होता. त्या दिव्यांच्या प्रकाशात अंधारच उजळून निघत होता. दिव्याभोवती छोटे छोटे किडे गिरट्या घालत होते. दिव्याच्या ज्योतीचा चटका बसल्यानंतर ते किडे दिव्यालगतच्या भाजीच्या टोपल्यांमध्ये मरून पडत होते. अण्णांची खरेदी आधीच झालेली असल्यामुळे निर्भेळ भाजी त्यांच्या वाट्याला आली होती. इतर वस्तूंची खरेदी झाल्यानंतर ते लगबगीनं घरच्या वाटेला लागले. बाजारपेठ ओलांडून गेल्यानंतर ते घराच्या दिशेने डावीकडे वळले. त्यांचं लक्ष उजव्या बाजूच्या लालजी शेठच्या किराणा मालाच्या दुकानाकडे गेलं. लालजी शेठ दुकानालगत ओट्यावर उभे होते. दुकानातल्या मंद प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर त्यांची काळपट आकृती उठून दिसत होती. अण्णा त्या दुकानाजवळ जाऊन पोचले तेव्हा शेठजींनी ओरडून विचारलं, कोण? आठवले मास्तर का? काय म्हणताय लालजी शेठ, आज एवढ्या उशिरानं? अहो, उद्या वैजनाथ येणार आहे मुंबईहून, म्हणून जरा बाजार करून आलो. शाळा सुटल्यावर गेलं होतं ना, म्हणून उशीर झाला. तुमचे वैजनाथ शास्त्री बी तुमच्यावानी हुशार निघाले. हां, मुंबईतच असतात ना ते? हो. आता तिथे काय करतात? पाठशाळा चालवतो. त्याचे मामा आहेत ना तिथे, गोडसे मामा, त्यांचीच पाठशाळा आहे. असं का? आणि तुमचे दुसरे चिरंजीव काय करतात? आमचा नानू ना, तो वैद्यकीय शिक्षण घेतोय. म्हणजे तो हुशार दिसतोय. अण्णा ठामपणे म्हणाले, नाही, वैजनाथ अतिशय हुशार आहे म्हणून त्याला वैदिक शिक्षण दिलं. इंग्रजी शिक्षणापेक्षा वैदिक शिक्षण घेण्यासाठी अधिक तैलबुद्धीची आवश्यकता असते. संस्कृत शिकणं इतकं काही सोपं नाही लालजी शेठ. इंग्रजी शिकायला काय, जानवं कानावर ठेवलं की तेवढ्या वेळात इंग्रजी शिकता येतं. त्यांच्या विनोदावर लालजी शेठ खळखळून हसले. हसतच ते म्हणाले, आम्हाला वाटलं ते तुमचं भिक्षुकीचं शिक्षण सोपं असेल. भिक्षुकीचं शिक्षण सोपं आहे. 4 वैदिक मंत्र आणि काही धार्मिक ग्रंथ शिकवले म्हणजे झाला तो मोकळा भिक्षुकी करायला. लालजी शेठ, भिक्षुकीसाठी वैदिक शिक्षण घेणं वेगळं आणि वेदविद्या पारंगत होण्यासाठी वैदिक शिक्षण घेणं वेगळं. वैजनाथनं वेदविद्या पारंगत होण्यासाठी वैदिक शिक्षण घेतलंय. आम्हाला काही तुमचं ते शिक्षणातलं कळत नाही बघा. बरं, ते जाऊ दे. ज्याचं काम त्यानं करावं. आजची दुकानदारी संपली का तुमची? अहो, कुठली संपायला? सगळीच ओळखीची गिराईकं. पहाटे एकदा दुकान उघडलं की रात्री 9च्याला बंद. पैसा मिळवायचा म्हणजे हे सगळं करावंच लागतं लक्ष्मणराव. लालजी शेठच्या बोलण्यावर अण्णा गालातल्या गालात हसले. मनाशी म्हणाले, तुमच्यासाठी पैसा का पैशासाठी तुम्ही? पैशाखेरीज मिळवण्याजोगं जगात आणखी खूप काही आहे. लालजी शेठचा निरोप घेऊन ते निघाले. चौक ओलांडल्यानंतर ते डावीकडच्या दुर्गादेवीच्या मंदिराजवळ थांबले. दुर्गादेवीचं हे मंदिर 1863 साली बांधलं होतं. मंदिराचं बांधकाम भक्कम होतं. मंदिराच्या आतल्या बाजूला प्रशस्त आवार होतं. त्याच्या पलीकडे देवीचा गाभारा होता. गाभाऱ्यातले दिवे तेवले होते. अण्णांनी बाहेरून देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून ते निघाले. एकदम त्यांचं लक्ष मंदिरासमोरच्या मेंदळ्यांच्या वाड्याकडे गेलं. मेंदळे सावकाराचा तो भव्य वाडा अंधाराशी हळूहळू एकरूप होत चालला होता. भरभक्कम लाकूडकाम केलेल्या त्या वाड्यातलं वातावरण नेहमीप्रमाणेच धीरगंभीर वाटत होतं. माणसं थोडी पण जागा मोठी असं या वाड्याचं स्वरूप होतं. त्यामुळे तिथे कोणी राहत नसावं असंच नवख्याला वाटायचं. काही खोल्यांमधून प्रकाश दिसायचा. त्याचप्रमाणे अंगणातल्या तुळशी वृंदावनासमोर लावलेल्या दिव्याचा प्रकाशही बाहेर यायचा. त्यामुळे माणसाचं अस्तित्व तिथे भासायचं तेवढंच. मेंदळे यांच्या त्या वाड्याकडे बघत असताना अण्णांना सकाळच्या प्रसंगाची आठवण झाली.
त्याच दिवशी सकाळी त्यांची आणि मेंदळ्यांची रस्त्यात गाठ पडली होती. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर मेंदळे त्यांना म्हणाले होते, तुम्ही वैजनाथला उत्तम शिक्षण दिलं, संस्कृत पंडित केलं, आमच्याही मुलांना तसा लाभ द्या की. म्हणजे आमच्या मुलांची शिकवणी तुम्ही घ्याल का? शिकवणी? पैशाची चिंता करू नका, तुम्ही सांगाल तेवढी फी देईन. क्षणाचाही विलंब न लावता अण्णा शांतपणे म्हणाले होते, मी शिकवण्या घेत नसतो. तुमची मुलं चांगली आहेत, त्यांना माझ्या घरी पाठवा, त्यांना मी मार्गदर्शन करीन, परंतु शिकवणी मात्र मी घेणार नाही. त्यांचं उत्तर ऐकून मेंदळे चपापले, कारण त्यांना इतकं तडफदारपणानं उत्तर देणारं त्या पंचक्रोशीत कुणीही नव्हतं. मेंदळे हे रोह्याचे खोत होते. काही ना काही कारणानं गावकऱ्यांना त्यांची मदत लागत असे. अडीअडचणीच्या प्रसंगी त्यांना मेंदळ्यांच्या दारी यावंच लागे. खोतांशी बोलताना त्यांच्या नजरेला नजर द्यायला कुणी धजावत नसे. मग त्यांच्यासमोर बाणेदारपणानं बोलणं दूरच राहिलं. पण ती तडफ अण्णांजवळ होती. पांडुरंग पंतापासून आठवले घराण्यात ही तेजस्विता आलेली होती. कितीही अडीअडचणीचे प्रसंग येवोत, पण कुणापुढे दिनवाणेपणानं हात पसरणार नाही की कुणापुढेही लाचारी करणार नाही, असा पराकोटीचा स्वाभिमान आठवले कुटुंबानं जोपासला होता. खरं म्हणजे अण्णांना पैशाची गरज नव्हती असं थोडंच होतं, परंतु शिकवण्या करून पैसे मिळवणार नाही हे त्यांचं तत्त्व होतं. आणि तत्त्व जोपासण्यासाठी लागणारं स्वत्व त्यांनी पुरेपूर जपलं होतं. त्याच स्वत्वाच्या बळावर त्यांनी मेंदळे खोतांना बाणेदारपणानं उत्तर दिलं होतं. त्यांचं उत्तर ऐकून मेंदळे मनातून चपापले होते, परंतु आपल्या मुद्रेवर तसा कोणताही भाव न दाखवता त्यांनी अण्णांचा निरोप घेतला होता. मेंदळे तेव्हा मनाशी म्हणाले होते, तुम्ही मला उपकार करू देत नाही, ठीक आहे, कधीतरी यालच की माझ्या दारी. त्यांच्या मनातले विचार अण्णांना समजणं शक्यच नव्हतं. मेंदळ्यांचा निरोप घेऊन तेही निघाले होते. मेंदळ्यांच्या वाड्यावरून जाताना हा सारा प्रसंग अण्णांना आत्ता आठवत होता. एव्हाना ते घराशी येऊन पोचले होते. 5 घरं ओलांडून जायला कितीसा वेळ लागणार होता. घराचं फाटक उघडून आत आल्यानंतर त्याने तिथेच पायावर पाणी घेतलं आणि ते ओसरीकडे जायला निघाले. अंधार तेव्हा चांगलाच दाटून आला होता. पायाखालचीही वाट दिसत नव्हती. घरातून बाहेर आलेला मंद उजेड फक्त ओसरीची वाट दाखवत होता. अडखळतच ते ओसरीच्या पायऱ्या चढून वर आले. तेव्हा त्यांना घरात वेगळंच दृश्य दिसलं. सरस्वतीबाई पांडुरंगाला अंधाराची भीती दाखवत होत्या. म्हणत होत्या, बाहेर केवढा अंधार पडलाय बघ, अंधारातून बागुलबुवा येईल आणि खबरदार पुन्हा अशी भीती दाखवाल तर. अण्णा केवढ्या मोठ्यानं ओरडले होते. त्यांच्या ओरडण्यानं सरस्वतीबाई चांगल्याच दचकल्या होत्या. पांडुरंगही घाबरून त्यांना बिलगून बसला. शेजारी बसलेली नर्मदा दबक्या आवाजात म्हणाली, अण्णा, हा आजीचं ऐकत नव्हता. पाठोपाठ सरस्वतीबाईही खालच्या आवाजात म्हणाल्या, प्रश्न विचारून यांना मला भंडावून सोडलं होतं. म्हटलं आता एकादशी आली आहे, उपवासाचं साहित्य जमवलं पाहिजे. असं म्हणण्याचा अवकाश. झाले प्रश्न सुरू. उपवास कशासाठी करायचा? अमुक पदार्थ का खायचे? तांदूळ का खायचा नाही? काय उत्तर देणार मी याला? ऐकत म्हणून नव्हता, म्हणून भीती दाखवायची. भीती दाखवल्यामुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. मुलं बेदरून जातात. काय समजलं? पुन्हा अशी भीती दाखवू नका. दुसऱ्याच क्षणी अण्णा शांत झाले. कोणतीही गोष्ट ताणून धरण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता. जणू काही घडलंच नाही अशा शांततेनं त्यांनी सामानाची पिशवी सरस्वतीबाईंसमोर ठेवली. मग डोईवरचा रुमाल त्यांनी बाजूच्या खुंटीवर अडकवून ठेवला. सरस्वतीबाईंनी तोपर्यंत ती पिशवी जवळ ओढली होती. तेवढ्यात अण्णा म्हणाले, हातपाय धुवून मी धुपारती करून येतो, तोपर्यंत तुम्ही पाटपाणी घ्या. नर्मदा पटकन उठली आणि म्हणाली, आजी तू बस, मी पाटपाणी घेते. सरस्वतीबाई म्हणल्या, अगो मी घेते ना. तू कशाला घेतेस? आजी तू थकलीस आता. मी काम करायचं नाही तर कुणी करायचं? या पांडुरंगालाही मदतीला घेते, चल रे. पांडुरंग तत्परतेने उठला. एव्हाना आपला परकर सावरून नर्मदा कामाला सुद्धा लागली होती. तिच्याकडे कौतुकानं बघत सरस्वतीबाई म्हणाल्या, फार कामाची आहे गो ही पोर. सासरी अगदी नाव काढील, कुणाला काही कमी पडू देणार नाही. हो की नाही रे पांडुरंग? ये रे माझ्याजवळ ये. आजीच्या जवळ न जाता पांडुरंग म्हणाला, माझी ताई आहेच तशी प्रेमळ, मी तिला खूप आवडतो. हो ना ग ताई?
हातातलं ताट खाली ठेवून नर्मदाताईनं पांडुरंगाला जवळ घेतलं आणि म्हटलं, माझा फार फार लाडका भाऊ आहे हां. तिच्यापासून दूर होत पांडुरंगानं काळजीयुक्त स्वरात विचारलं, ताई तू सासरी जाणार आता? अरे आता कुठली सासरी जाणार, आजी गंमत करतीये. पिशवीतलं सामान बाहेर काढून ठेवीत सरस्वतीबाई म्हणाल्या, अगं गंमत कुठली, 2-3 वर्षांनी सासरी जाण्याची वेळ आलीच की. हो मग तू मला भेटणार नाहीस ताई? त्याचं भाबडेपणाचं बोलणं ऐकून नर्मदानं त्याला पुन्हा जवळ ओढलं. मग म्हणाली, तुझ्यापासून मी दूर कशी रे जाईन, तू माझा लाडका भाऊ आहेस ना. पांडुरंगाची कळी पुन्हा खुलली. एव्हांना अण्णांची आरती सुरू झाली होती. धुपाचा सुवास सर्वत्र दरवळला होता. घरात मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं. अण्णांच्या मुखातून निघणारे आरतीचे मंजूळ सूर त्या मंगलमय वातावरणात भर घालत होते. पाटपाणी झाल्यावर पांडुरंग लगबगींना अण्णांजवळ गेला. तेव्हा अण्णा आरती ओवाळताना त्याला दिसले. वातावरणात धूम्रवलय निर्माण झालेली दिसत होती. देवापुढच्या निरांजनाचा प्रकाश अण्णांच्या मुखावर पसरला होता. त्यांची मुद्रा उजळून निघाली होती. पाठीमागच्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर त्यांची मुद्रा अधिक तेजस्वी भासत होती. त्यांच्या मुद्रेवरचा छायाप्रकाशाचा खेळ न्याहाळत पांडुरंग तिथेच उभा राहिला होता. रात्रीचे 8 वाजून गेले होते. झोपायची वेळ झाली होती. त्या काळी तिन्ही सांज टळून गेल्यावर लगेच जेवणं उरकून काही वेळातच अंथरुणावर अंग टाकण्याची प्रथा होती. कारण एकतर पहाटे लवकर उठावं लागे आणि दुसरं म्हणजे तेलाचे दिवे रात्री उशिरापर्यंत जाळण्याची सर्वसामान्य लोकांची ऐपत नसे. त्यामुळे रात्रीचे 8 वाजल्यानंतर सहसा निजानीज होत असे. आठवल्यांचं घर मात्र त्याला अपवाद होतं. कारण अण्णा बहुधा रोज रात्री घरापुढच्या अंगणात अवतीभोवतीच्या गावकऱ्यांना ज्ञानेश्वरी सांगायचे. तासभर ज्ञानेश्वरीचं निरूपण झाल्यानंतर ते अंथरुणावर अंग टाकीत असत. त्यामुळे साहजिकच त्यांना झोपायला उशीर होत असे. त्या दिवशी मात्र अण्णांनी ज्ञानेश्वरी सांगितली नव्हती, म्हणूनच ते लवकर अंथरुणाकडे गेले होते. पांडुरंगही अंथरुणावर पहुडला होता. अण्णा त्याच्याजवळ आले तेव्हा तो म्हणाला, अण्णा काय रे, झोप नाही का येत? तुम्ही मला गोष्ट सांगा ना, म्हणजे मला झोप येईल. गोष्ट? मला काही ती राजाराणीची गोष्ट येत नाही बाबा. एवढं बोलून अण्णांनी खुंटीला टांगलेल्या कंदिलाची ज्योत थोडी कमी केली. पांडुरंग तेव्हा म्हणत होता, राजाराणीची गोष्ट नकोच मुळी. मग कुठली गोष्ट हवी रे? त्या दिवशी तुम्ही मला सांगितली नाही ती गोष्ट. मी सांगितली नाही? कुठली? माझ्या खापर पणजोबांची, आठवतं? अण्णा हसून म्हणाले, तू विसरला नाहीस वाटतं. विसरेन कसा, सांगा ना. अरे सांगेन पुन्हा कधीतरी. नाही आत्ता सांगा. त्याच्या शेजारी बसत अण्णा म्हणाले, बरं बाबा, तू काही आपला हट्ट सोडणार नाहीस, ऐक आता. इतकं बोलून अण्णांनी त्याला पांडुरंग पंतांची ती हृदयद्रावक कथा सांगायला प्रारंभ केला. अण्णांचे आजोबा पांडुरंग पंत हे मूळचे पेणचे. रोह्यापासून साधारण 28 मैलावर असलेलं पेण हे तालुक्याचं गाव होतं. पेणची बाजारपेठ मोठी होती. दुकानासमोर ऐसपैस ओटा असायचा. ओट्याच्या रुंद पायऱ्या चढून गेलं म्हणजे डाव्या उजव्या बाजूला त्या ओट्याचा विस्तार असायचा. उजव्या बाजूला गिऱ्हाईकांची वर्दळ चालू असे तर डाव्या बाजूला दुकानाचे थोरले शेठजी निवांतपणानं सुपारी कात्रत कुणाशी तरी गप्पा मारताना दिसायचे. ओट्याच्या एका बाजूला गिऱ्हाईकांचा राबता असायचा, तसंच दुसऱ्या बाजूला आल्या गेल्याचा राबता असायचा. या ओट्यावर डाव्या बाजूला एक चवाळं टाकलेलं असे. त्यावर गादी अंथरून भिंतीला 2 टक्के ठेवलेले दिसत. त्या तक्क्यांना खोळी घातलेल्या नसत. गादी कारखान्यातून धोपटलेले तक्के तसेच आणून सरळ इथे उभे केले जात. ते पुन्हा कधी आडवे होत नसत. त्यावर चढलेली काळाची पुटं कधी पुसट व्हायची नाहीत, किंबहुना ती अधिक ठळक होत जायची. तीच गत गादीवरच्या चादरीची. त्या गादीवर काळ्या शाईचे डाग पडून विविध देशाचे नकाशे चितारले जायचे. गादीच्या उजव्या अंगाला एका भल्या मोठ्या लाकडी चौकटीत घातलेल्या काळ्या शाईची दौत आणि त्या लाकडी घरात आडवी ठेवलेली बोरूची लेखणी असायची. एखाद्या घराला खालच्या बाजूला पडवी असावी त्याप्रमाणे त्या दौतीच्या लाकडी घराला एक पेटी वजा कप्पा केलेला असे. त्यामध्ये नदीकाठची बारीक वस्त्रगाळ वाळू ठेवलेली असे. त्या रेतीला टिपकागदाचं काम करावं लागे. शेजारीच ताम्रवर्णी भली मोठी घडीची चोपडी ठेवलेली दिसायची.
त्या झोपडीत एकूण व्यापाराचं चित्र रंगवलं जायचं आणि त्याच चित्राचे रंग गादीच्या चादरीवर पडून विविध देशाचे नकाशे गादीवर उमटायचे. 1850च्या सुमारास सर्वसाधारण दुकानामधलं चित्र असंच असायचं. कोकणातल्या घरांचं देखील असं ठरीव रूप असे. कौलारू घरापुढे गोमायानं सारवलेलं अंगण असायचं. तिथेच बाजूला जमिनीत वासे ठोकून एखादा झोपाळा टांगलेला दिसे. अंगणात कुणीतरी बाई माणूस धान्य पाखडत किंवा भाजी निवडत बसलेलं दिसायचं. अंगणातून पुढे गेलं म्हणजे पडवी. मातीवर लिंपलेल्या भिंतीवर ठिकठिकाणी खुंट्या दिसायच्या. आतमध्ये अन्य खोल्या असायच्याच, पण एखादी बाळंतिणीची खोलीसुद्धा असायची. एका बाजूला देवघर तर मागच्या बाजूला स्वयंपाकघर असायचं. स्वयंपाकघरात 2 मोठ्या चुली असत. सकाळपासून त्यावर परळ तापत पडायचं. सर्वच घरं या पद्धतीची नसली तरी सधन कुटुंबाची घरं बहुधा अशीच असत. पांडुरंगपंत आठवले यांचंही घर यापेक्षा वेगळं नव्हतं. घराबरोबरच आजूबाजूच्या परिसरात त्यांचा जमीन जुमला होता. स्टॅम्प वेंडरच्या व्यवसायातून त्यांनी बऱ्यापैकी धन जमवलं होतं. पांडुरंगपंतांचे सुपुत्र परशुराम पंत हेही तो व्यवसाय नेकीनं चालवित असत. त्यामधून वेळ मिळाला म्हणजे ते गावोगाव जाऊन कीर्तन करीत. संस्कृती पूजा आठवले घराण्यानं तेव्हापासून जोपासली होती. शंकर हे पांडुरंगपंतांचं आराध्य दैवत. आठवले घराण्यात शिवोपासना त्यांनीच आणली होती. पांडुरंगपंत अतिशय सुस्वभावी होते. विशाल अंतःकरणाचे होते. तत्वनिष्ठा त्यांच्या अंगी कमालीची वाढली होती. भविष्यात डोकून बघण्याची त्यांची वृत्ती होती. कर्मयोग आणि सांख्ययोग यांच्या सीमारेषेवरून त्यांचा जीवनक्रम चालू होता. त्यांना ज्योतिष येतं होतं की नाही कुणास ठाऊक, पण ते आपल्या मुलांना म्हणायचे, आपल्या 5व्या पिढीत एक महापुरुष जन्माला येणार आहे, त्याला काहीही कमी पडू देऊ नका. पांडुरंगपंतांची संसारवेल चांगली जोमानं फुलली होती. कुणाचीही दृष्ट लागावी असा त्यांचा संसार फळला फुलला होता आणि खरोखरच त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. त्यांच्यावर एक कल्पनेबाहेरचं संकट अचानक येऊन कोसळलं. त्या संकटामुळे त्यांची संसारवेल पार कोमेजून गेली. पेणमधल्याच आपल्या 2 मित्रांना पांडुरंगपंत काही काळापूर्वी जामीन राहिले होते. त्या मित्रांनी ऐनवेळी हात वर केले. पैसे देण्याच्या बाबतीत असमर्थता दर्शवली. सावकाराला त्यांनी बुडवलं. ते पाहून पांडुरंगपंतांना अतिशय वाईट वाटलं. त्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी त्यांनी आपल्या माथी घेतली. सावकाराचे पैसे फेडण्यासाठी त्यांनी आपलं घरदार जमीन जुमला सारं विकलं आणि स्वतः देशोधडीला लागले. त्यांचं ते अग्निदिव्य पाहून सावकारही चकित होऊन गेला होता. तो पांडुरंगपंतांना म्हणाला होता, अहो, तुमच्या मित्रांनी मला बुडवलं तर तुम्ही कशाला एवढी चिंता करता? मी त्यांच्याकडून हळूहळू वसूल करीन, नाहीतर बुडीत खाती जमा करीन. पण तुम्ही कशाला तोशिष लावून घेता? पांडुरंगपंत शांतपणे म्हणाले होते, मी शब्द दिला होता ना. अहो, पण कागदोपत्री कुठे व्यवहार ठरला होता? सावकाराचं म्हणणं बरोबर होतं. पांडुरंगपंतांच्या 2 मित्रांना कर्ज देण्याचा व्यवहार तोंडीच ठरला होता. कोणतीच गोष्ट लेखी झालेली नव्हती. म्हणून सावकार पुढे म्हणाला होता, तोंडी ठरलेला व्यवहार तुम्हाला बंधनकारक थोडाच आहे. मी तुम्हाला कायदेशीररित्या काहीच करू शकत नाही. पांडुरंगपंत पुन्हा शांतपणे म्हणाले होते, कागदोपत्री काय किंवा तोंडी काय, माझा शब्द मी दिला होता ही गोष्ट तर खरी आहे ना. माणसानं निर्माण केलेल्या न्यायालयात ही गोष्ट खोटी ठरेलही, पण त्या परमेश्वराच्या न्यायालयात ही गोष्ट खोटी कशी ठरेल? त्याच्या न्यायालयात कागदपत्रांना महत्त्व नसतं, आचरणाला महत्त्व असतं. तेव्हा या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारणं हे मी माझं कर्तव्य समजतो. केवढी पराकोटीची तत्वनिष्ठा होती. अनासक्तीचं केवढं दैदिप्यमान स्वरूप होतं. राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात विश्वामित्राला राज्य देण्याचं वचन दिलं होतं, ते त्यानं सत्यात पाळलं होतं. विश्वामित्राला राज्य देऊन तो राजा कंगाल होऊन बायका मुलांसह देशोधडीला लागला होता. तशीच सत्यात स्वप्नवट वाटणारी गोष्ट पांडुरंगपंतांनीही आचरली होती आणि ते देशोधडीला लागले होते. सावकाराला तर हा अनुभव सर्वस्वी अनोखा होता. पांडुरंगपंतासारखा सत्यवचनी आणि सद्वर्तनी माणूस त्यानं आयुष्यात बघितला नव्हता. त्यामुळे तो अतिशय भारावून गेला होता. पेणमधल्या कित्येक लोकांनी पांडुरंगपंतांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. पांडुरंगपंत त्यांनाही म्हणाले होते, मी शब्द दिला होता. शब्द म्हणजे शब्द, मग परिणाम काहीही हो.
परिणाम काय होणार होता हे सर्वांना दिसतच होतं. तशा बिकट अवस्थेत आता पेंडला राहणं पांडुरंग पंतांना शक्य नव्हतं. कारण आपण इथेच राहिलो तर लोक या न त्या स्वरूपात आपल्यावर दया दाखवून उपकार करतील असं त्यांना वाटत होतं. कुणाकडून फुकट काही घ्यायचं नाही हे तर त्यांचं व्रत होतं. ते अयाचित व्रत त्यांच्यामध्ये पुरतं भिनलं होतं. म्हणूनच त्यांनी पेणपासून दूर जायचं ठरवलं. अंगातल्या वस्त्रानिशी ते लगेचच पेण सोडून निघाले. आपल्या आजोबांची ती करुण पण तत्वनिष्ठ कहाणी इथपर्यंत कथन करून झाल्यानंतर अण्णा पांडुरंगाच्या मस्तकावर हात फिरवीत म्हणाले, अशा तऱ्हेनं तुझे खापर पणजोबा पेण सोडून निघाले. बाकीची कथा पुन्हा केव्हा तरी सांगेन. आता आपण झोपूया. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.